मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हजेरी लावली होती आणि त्यामुळे जर बघितलं तर नगर शहरापासून जवळच असलेल्या डोंगरगण हा जो भाग आहे तर तो अक्षरशः हिरवाईनं नटलेला आहे आणि इथले जे छोटे धबधबे जे आहेत तर ते देखील आता प्रभावित झालेले आहे। त्यामुळं सुट्टीचे दिवस साधून जे आहेत अनेक पर्यटक असेल किंवा भाविक जे आहेत तर ते डोंगरगड या ठिकाणी येत असतात आणि या निसर्गाचा आनंद जो आहे तर तो घेत असतात। काही पर्यटक आहेत जे अगदी जवळून आले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुम्ही कुठून आलात? दरवर्षी येतात का हे निसर्ग बघून कसं वाटतं? मी वांबुरीचाच आहे प्रॉपर। आम्ही दर रविवारी सुट्टीच्या टायमाला असून त्या टायमाला येत असतो गोरक्षनाथ गडावर दर्शनासाठी पण। आणि हा खालचा जो परिसर आहे तो पण एकदम सुंदर आहे पाहण्यासाठी, पोरांसाठी खास खेळण्यासाठी। वरती गार्डन वगैरे बनवले त्यांनी आता आणि पोरांचा पण एक दिवस चांगला जातो या ठिकाणी। कसं वाटतं हा सगळा निसर्ग बघून? खूप छान वाटतं। आम्ही दर सुट्टीच्या दिवशी वीकेंडला आम्ही येत असतो इथे आणि परिसर खूप छान आहे, बघण्यासारखा आहे। आता खूप छान केलेलं आहे तनपुरे दादांनी त्यांनी वरती मुलांसाठी खेळण्यासाठी, आणि एक श्रद्धा म्हणून आम्ही कायम येत असतो इथे गोरक्षनाथ महाराजांना। एकंदरीत जर बघितलं गोरक्षनाथांचं दर्शन देखील होतं आणि त्याचबरोबर एक निसर्गाचं पर्यटन जे आहे तर ते देखील होतं। काही युवक मंडळी त्यांच्याशी बोलणार। तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटतं हा निसर्ग? मी कोकणा नेवासा जीव रायपैकी या ठिकाणी आलो आहे। दरवर्षी पावसाळ्याच्या याच्यामध्ये गोरक्षनाथ गडांना भेट देण्यासाठी येत असतो। तर हा नजारा पाहून खूप मस्त वाटतंय आणि अहिल्यानगर पासून एक प्रेक्षणीय स्थळ असले जवळच असल्यामुळे आम्ही येत असतो दरवर्षी। एरवी सहलीला जायचं म्हटल्यानंतर बाहेर जावं लागायचं, पण आता हा निसर्ग अगदी शहरापासून जवळ आहे। कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता पाऊस बी होणार आहे त्याच्यामुळे आणखीन भारी वाटेल। एकंदरीत जर बघितलं तर अगदी नगर शहरापासून 20-22 किलोमीटर अंतरावर असलेलं हे पर्यटन स्थळ आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गोरक्षनाथांचा गड देखील आहे, त्यामुळे धार्मिक पर्यटन देखील होतं। त्याचबरोबर निसर्ग सौंदर्य जे आहे तर ते देखील पर्यटकांना या ठिकाणी अनुभवायला मिळतं। त्यामुळे सुट्टीचा दिवस साधून अनेक पर्यटक जे आहेत तर ते गोरक्षनाथ गडावरती येत असतात। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।